पटनी टॉपला बर्फ आहे असं बोलतायत. बघू कुरमुऱ्याची चिक्की आता आहे ना इथे मस्त आपल्यासाठी रोटी टाकणार आहे. एकदम प्रॉपर लेवलला छाछ बनवतोय. वाव, पाकिस्तानचा एक किंग खान बॉडी बिल्डर आहे. सर क्या हाल है सबके, आपके बढ़िया होंगे. आता हात बघा माझा काळा निळा झालाय. एक नंबर बोलू, एक नंबर. एक नंबर. बघूया दादाने बनवलंय का एकदम कडक चहा. हा रॅबिड या दादांनी आणलाय. हा का बर्फ बघा. आराम से भैया आराम से. आणि वैष्णोदेवीवरून आहे ना आम्ही 6 किलोमीटर चालत आलो. आज सकाळची वेळ आहे आणि ट्रिपचा आमचा 3रा दिवस आहे आणि आम्ही चाललोय पटनी टॉपला. तिकडे आम्हाला कदाचित बर्फ मिळू शकतो, पण तिकडे पोहोचण्यासाठी आहे ना टोटल 2 आवर्सची जर्नी आहे आणि त्यासाठी आहे ना इकडे आपली ट्रॅव्हलर्स आली आहे. आणि हे बघा आता मी आणि मामा चांगले रेडी झालोय. आत्ता तरी ऊन आहे पण पटनी टॉपला बर्फ आहे असं बोलतायत. बघू तो मिळेल बर्फ. आणि हा बघा की कसा बसलाय बघा लास्ट सीटला. बघा कसा बसलाय. बर्फ रहते उधर बिल्कुल. मंगल मूर्ती. ही टोटल 12-13 जणांची ट्रॅव्हलर्स आहे. आणि हे बघा आम्ही सगळ्यात लास्ट बसलोय. जेवलो नाही तर काही ढवळणार नाही पोटात, पण आता आम्ही थांबणार एका ढाब्यावर जेवण्यासाठी. मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत खाली आहे ना आम्ही परत उतरलोय. आमच्या जे शेंगा होत्या ना ते गरम नव्हत्या, तर म्हणून तो दादा बोलतोय की परत आम्ही गरम करून देतो. घेतले आणि बाकीचे पण पदार्थ आहेत. काय गोटी सोडा बोलतात ना, भेळ बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळे. आणि असं दादाचं दुकान आहे आपल्या. कुरमुऱ्याचे लाडू बनवतात चिक्की काही पाहिजे. अच्छा, फक्त लाडूच्या बदली त्यांनी ते असं गोल राऊंड केलंय चपाती सारखा. कुरमुऱ्याची चिक्की. मी आहे ना आता एक कुरमुऱ्याचं हे घेतोय. क्या बोलते इसको आपके स्टाईल में? बेचऱ्यावर पता नाही मामा बोलतात. 10 रुपयाला आहे आपलं कुरमुऱ्याची चिक्की. बघू आता चिक्की घेतली आहे मी कशी लागते. एक नंबर आहे. जास्त गोड पण नाही, प्रॉपर आहे. टेस्ट करून बघा. तो बोलतो क्या कौन सा पैसा, चिक्की लिया इतना तेरे से. कसं आहे? गुळाचीच आहे. कॉमन आणि एकदम साधा असा ढाबा आहे इकडे. आम्ही आज जातोय आणि जर ते बोलले जर तुम्हाला उन्हामध्ये बसायचं असेल तर ते तुम्हाला बाहेर पण बसायला देतील. तर त्यांनी सुंदर असं अरेंज केलंय बाहेरच. अजून मस्त गाड्या जात आहेत. ते बघत बघत आम्ही आता जेवणाचा आस्वाद घेणार आहे. थंडीसाठी आम्ही बाहेर बसलेलो आणि त्यांना ऊन लागते तर मग आम्ही परत आत बसलोय. वा, हे बघा हा दादा आता आहे ना इथे मस्त आपल्यासाठी रोटी टाकणार आहे. कसं रोट्या बनवतोय बघा. अभी इसको ऐसा उलटा लगा देंगे. सळीने आहे ना तो प्रॉपर खालचे कोळसे आहे ना बसवतोय नीटपणे. इथे आपली पनीरची भाजी आली आहे आणि चांगलं सॅलड पण दिले दादाने. सॅलड भारी दिले एकदम सर्व करून. मिरच्या नको, प्रवासामध्ये मला टिकायचं. इथली सो कॉल्ड पनीर चिल्ली. आता बघा सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. हे या हॉटेलचं नाव आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगू नाही शकत. सुंदर असं जेवण होतं. मामा आता जेवण उठलेत. कसं होतं जेवण? मस्त मस्त. आणि इकडे असा बेसिन नाही मिळणार तुम्हाला, असं तुम्हाला हात धुवायचा असतो. काय बोलताय? गदर मधला हँडपंप आहे. गदर मधला हँडपंप आहे. हो मामा तुम्ही बघू उकडू शकता की नाही. कसं वाटलं जेवण? नाही पण असं बघून वाटलं बाहेरून की काय असेल इकडे एवढं खास. अशा ठिकाणी चांगलं मिळतं. आणि दादा आता आम्हाला बोललाय की इकडे आहे ना छास चांगला मिळतो. इतने में आएगा ना, बहुत है चलेगा, दे दो. हे बघा दादा एकदम प्रॉपर लेवलला छास बनवतोय. देसी दूध देसी घी मिळणार. बरोबर देसी एकदम. आता हे बघा इथे ग्लास पण लावलेत. टाकेल तो तेव्हा मी तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक मध्ये. आणि सुंदर असं छास बनवलंय आपल्या दादाने. प्रॉपर त्याच्यामध्ये जिरा सगळं टाकलंय. तुम्ही असं आलात ना अशा ढाब्यावर जेवायला या. आता त्या दादाकडून मी ऍड्रेस घेतोय या ढाब्याचा. दादाचा आता ऍड्रेस तो सांगतोय. मेन उधमपूर फ्लाटा. 1 नंबर सर्व्हिस, क्वालिटी फूड मिळणारच. चला आता परत आम्ही बस मध्ये आलोय. चला बसून घ्या. गप चला बसून घ्या. सगळे बघा आता भाड्यावरचे कपडे घालतायत. हे बघा आणि हे कपडे आहेत ना तुम्हाला सांगू नाही शकत. क्वालिटी कपडे आहेत. उन्हामध्ये जाऊया. प्रिया दीदीला बघा. वाव, मामा तर आहे ना मला प्रॉपर आहे ना पाकिस्तानचा एक किंग खान बॉडी बिल्डर आहे तोच वाटतोय.
आणि हे बघा पप्पा बघा, पप्पांचं असं वाटतं अजून 10 किलो वजन वाढलंय. चलो काखे जाते. माझे जे आधीचे शूज आहेत ना ते मी काढले आहेत आणि हे घातलेत. आता ह्याच्यामध्ये मला चालणं ना थोडं अवघड होतंय, पण ठीक आहे. एकदम चांगले शूज दिलेत आपल्या भावाने. हे बघा हे काका आहेत, आपल्याला चांगली सर्व्हिस देणार. आपका एड्रेस बता देना बाद में. यहाँ पर पूरा पैकेज देते हैं भैया, जिसमें हमारे पास कोट मिलता है, शूज मिलता है, एडवेंचर मिलता है, गाइड लड़का मिलता है. हमारा पता है कासल मोड़ पत्नीटॉप. हमारा कॉन्टैक्ट नंबर 9596246885. जब भी आए हमारे साथ कॉन्टैक्ट करें, हम पूरी सर्विस देंगे. शिवांश सुद्धा आपला आता रेडी आहे. शूज बघा शिवांशचे पोलीसचे. गाडी मित्रांनो आमची आता सगळ्यात वर आली आहे. शूट काय जास्त करता नाही आलं. जेव्हा गाडी वर येत होती तेव्हा माझा फोन चार्जिंगला लावलेला. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण म्हणजे बर्फ आहे. आता एक तुम्हाला काहीतरी बोलतोय, बोला. हेलो सर, क्या हाल है सबके? आप सब बढ़िया होंगे? पर हर जगह का नाम आता है चिकल पॉइंट. चिकल पॉइंट, नथा टॉप, मेन नथा टॉप है. नथर टॉप. ये ऊपर का पॉइंट का नाम क्या? इसका नाम चिकल पॉइंट. चिकर पॉइंट. अच्छा, अभी हम किधर जाने वाले? हम पहले नीचे वाले पॉइंट पे जाएंगे, सभी को आसानी मिल जाए कि वो अंकल जी भी हैं, उनको तकलीफ ना हो चढ़ाई चढ़ते हुए. पॉइंट पे फोटोज वीडियो सब कुछ एक्शन बना के आराम से ऊपर के लिए आएंगे. मित्रांनो बघा माझ्या मागे नुसता बर्फ आहे आणि बर्फ आहे. जसं आपल्याला दादा बोलला तसं आपण आधी आहे ना खाली जाणार आहे. आणि माझ्या मागचा व्ह्यू बघा, म्हणजे सगळे पैसे आहेत ना या व्ह्यूचे. काय वाटतंय बघा. देखिए जी, इसे कहते हैं वुडन स्लेज बोर्ड. ये बनता है लकड़ी का. लकड़ी का. आगे ये पाइप लगाते हैं. पाइप? हाँ जी, पूरी पाइप बनी लगाई होती है. यहाँ पे आगे गाइड लड़का बैठता है, पीछे टूरिस्ट बैठता है. स्लाइड फुल अच्छी तरीके होती है. अच्छा, घसरगुंडी जैसा. हाँ जी बिल्कुल. हे बघा आता आम्ही खाली उतरतोय. मामांनी आधीच फोटो शूटिंग चालू केली आहे. दादाने मस्त इथे शेकोटी लावली आहे. वा. आणि हे बघा तुम्ही इथे येत असाल ना, हे सगळं नका करू. हे बघा कचरा बघा, तर कचरा नका करू. किती? 2.5 फूट. 2.5 बर्फ आहे. आता हात बघा माझा काळा निळा झालाय, धूर येतोय तोंडातून. आणि इथे ना हे बघा आत्या पण काढते धूर. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हे बघा बर्फाने आम्ही खेळतोय, बर्फाने आम्ही खेळतोय. मामाने बोच्यावरच दिला जिजूंच्या, तवा मी देतो. हे बघा दादाच्या मागे बसलोय, कशी गेली. आराम से भैया, आराम से. ओ वाव, ब्रेक लगाओ अपने गड्डी को. वाह वाह वाह, एक नंबर है. इसमें मजा आया, मजा आया भाई. आता जसं बघितलं जी स्लाइड होती त्याची आम्ही मजा घेतली. दादा बोलतो की इधर आम्ही फोटो निकालना. बर्फ में जो फोटोज है वो और अच्छी आती है. जैसे आप नीचे देख सकते हैं कैसे हा बर्फ बघा एकदम. ये जो बर्फ है ये सभी जो है यूजेबल है. पाँव सब के निशान लगा हुआ है. वो जो साइड की बर्फ है, फोटोज अच्छे आएंगे. हा, तर आता दादा बोलला जसं आपण एक ग्रुप फोटो घेऊया इकडे. हे लोक सगळे कपल्स लोक काढतायत, मी तर काय सिंगल आहे. तेच चला आता हे लोक फोटो काढतात, आपण फक्त बघूया आणि यांचे व्हिडिओ बनवूया. नंतर मग बाहेर काहीतरी खाऊया. चालू असतो, असं चालू असतो. हा चालू असतो. तुला वाटायचं बंद आहे. आमचा फोटो काढून झालाय आणि आत्याचे तर फोटो थांबत नाहीत. एक वेळ इथला बर्फ संपेल पण आत्याचे फोटो संपणार नाहीत. निखिल जीजू कसं वाटतंय? दूरच काढतोय आम्ही, मजा येते. हे बघा काकाने फोटोसाठी रॅबिट आणले. रॅबिट आहे, काय नाही करणार. रॅबिट आहे. अरे त्याला काळा टिक्का काय लावलाय नजर ना लागण्यासाठी वाटतं. थांब मी काढतोय. काळा टिक्का पण लावलाय त्याला. हस हे हस. हे बघा सोडला बघा. फोटो नाही नाही नाही, चांगलं आहे, काय नाही करणार. या दादांनी आणलंय कुठून तरी पकडून. हे बघ फोटो. हा पकड, काय नाही करणार. सोडू नको, आता तुला पकडून घेऊन जातील. अरे स्वतः पडतोय. हा रॅबिट या दादांनी आणलाय. नाम क्या इसका? चुन्नू. नाम डेंजर रहते आपके इधर, चुन्नू मुन्नू. हे बघा केवढं सुंदर आहे बघा. सगळे मंडळी आता वर येतात हळूहळू. दादा काखे मजा आया. ते आपलं कॅबेज असते ना ते खाते बघा. एक नंबर पाजी, एक नंबर. चांगला चांगला चांगला. एक नंबर बोलो, एक नंबर. एक नंबर. 2 चाय करना, 2 चाय सब पियेंगे. दादाने ना मस्त आता चाय बनवायला ठेवलाय. मस्त अद्रक पण टाकलंय. आता साखर टाकतायत. शिवांचे पाय ना शेकले जातात. त्या शूजच्या आत जर बर्फ गेला ना तुमच्या पायाची आहे ना वाट लागते. माझ्या शूजच्या आत पण आहे ना यावाल्या बर्फ गेलाय आणि माझी बोट आहे ना सुन पडली आहे बघा. ही जागा दिसते ना, इथून बर्फ तुमचा गेला नाही पाहिजे. बघा बर्फ आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हा बघा बर्फ बघा. आणि या थंडीच्या ह्याच्यामध्ये ना चहाची मजा वेगळीच असते. बघूया दादाने बनवलंय का एकदम कडक चहा.
एक नंबर आहे. जो आलं टाकलंय ना चेचून दादाने त्याची पूर्ण टेस्ट या चहा मध्ये येते. घेतला व्हिडिओ. मॅगी खाऊन आहे ना झाली आहे आमची. मला रेकॉर्ड करता आलं नाही, खूप घाई गडबड होती. मी परत आहे ना आमच्या ट्रॅव्हलर्स मध्ये बसतोय आणि जातोय परत आपल्या घरी. घरी पोचायला म्हणजे हॉटेलला पोचायला आपल्याला नाही बोलले तरी आहे ना 3-3.5 तास लागणार आहेत. कारण इथून खाली जायचा रस्ता 1 तास आहे आणि तिकडून मग 2 तास. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली. ठीक है. शूज आता आम्ही काढले आहेत आणि मी विचार करत होतो की माझे एक पायाचे शूज का नाही निघत आहेत. ह्याच्या आत एवढा बर्फ होता, एवढा म्हणजे आता तुम्हाला कमी वाटतोय पण ह्याने ना माझा पाय अख्खा अडकवलेला.